नमस्कार. आपण आज आहोत मनसेचे नेते श्री अनिल शिदोरे सर यांच्यासोबत आणि आज आपण चर्चा करणार आहोत चर्चा जाहीरनाम्याची. ह्या विशेष सदरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाचा जो जाहीरनामा वर्ष 2024च्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जो घोषित केला होता त्याच्यावरती. तर त्यानिमित्ताने आपण सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म्स याच्यावरती अनेक युजर्स आहेत, अनेक हँडल्स आहेत, त्यांनी काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मनसेचे नेते अनिल शिदोरे सर आपल्याला देतील. तर आपण काही युजर्स त्यांना आपण काही प्रश्न विचारले होते, त्यांनी त्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले आहेत. तर आपण त्यांची एक विस्तृत अशी चर्चा आज आपल्याला अपेक्षित आहे आणि आपल्यासोबत अनिल शिदोरे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपण सुरुवातीलाच, कारण आता वेळ कमी उरलेला आहे, संध्याकाळी आज 5 वाजेपर्यंत प्रचाराची सांगता होईल आणि त्यावेळी विविध पक्षांचे म्हणजे महाराष्ट्रातले 2 राष्ट्रीय पक्ष काँग्रेस असेल आणि भाजप असेल यांचे जाहीरनामे, त्याचनंतर शिवसेना असेल आणि बाकीचे पक्ष यांचे जाहीरनामे आलेलेच आहेत. त्याचसोबत म्हणजे 2014 साली जो मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जो ब्ल्यूप्रिंट मांडली होती, त्यानंतर आज पुन्हा एकदा आपण आम्ही हे करू ह्या नव्या नावाने एक जाहीरनामा आपण घोषित केलेला आहे. तर त्यातले काही मुद्दे आहेत, काही जणांना त्याच्यावरती काही प्रश्न आहेत, काहींना तो आवडला आहे, काहींना तो नावडला आहे, काहींना त्याच्यामध्ये समस्या वाटत आहेत, काहींना वाटतं की अजून असायला हवं या बाबतीत वाटतंय. तर त्यांनी जे प्रश्न मांडले आहेत त्याची आपण चर्चा करूया. तर असं आहे की अनेकांनी म्हटलं की तरुणांचा पक्ष आहे. तर एक आपल्याला प्रश्न असा आलेला आहे की ह्या जाहीरनाम्यामध्ये तरुणांसाठी विशेष योजना दिसत नाही आहेत. तर तुमचं याच्यावरती मत काय? नमस्कार. एक तर मला सुरुवातीलाच मी ज्यांनी प्रश्न विचारले त्या सर्वांचे आभार मानतो. खरं आम्हाला अपेक्षा नव्हती, पण खूप चांगले आणि भरपूर संख्येने प्रश्न आलेत. त्यामुळे एखाद्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर तो जाहीरनामा इतक्या गंभीरपणे कोणी वाचतं आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारत आहे, हे खरंच अतिशय आनंददायी गोष्ट आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे सुरुवातीलाच आभार मानतो. या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला असं लक्षात असेल की विशिष्ट एकेका म्हणजे समाजातल्या एकेका घटकाविषयी असं नाही आहे काही, आणि असं असू शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही असं म्हणता की समजा युवकांचा रोजगार, तर त्याला वेगळी योजनेपेक्षा आमच्या एकंदरीत या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये कशा तऱ्हेने उद्योगाची केंद्र वाढतील, जिल्ह्यामध्ये विकासाची म्हणजे विकेंद्रित विकास होईल, अशा प्रकारचं एकंदरीत मांडणी केलेली आहे. काय होतं की लहान मुलांसाठी काही वेगळ्या समस्या, म्हाताऱ्यांसाठी काही वेगळ्या त्यांच्या समस्या, मग त्यासाठी वेगळ्या योजना, असं जाहीरनाम्यामध्ये करण्यात अर्थ नसतो. ते सरकारी विभागांनी त्याचा विचार करायचा असतो. एखादा राजकीय पक्ष जेव्हा जाहीरनामा मांडतो तेव्हा त्याच्याकडे विस्तृत अशा प्रकारची मांडणी करतात आणि मग सत्तेत आल्यानंतर सरकारने, शासनाने त्याच्यातून त्याच्या योजना बनवायच्या असतात. त्याच्यामुळे पुढचं योजना बनवणे हे आता कसं आहे, जाहीरनामा हे एका अर्थाने धोरणाचं डॉक्युमेंट आहे, म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट आहे. त्यातून मग अशा प्रकारच्या योजना काढता येतात वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे असं काही मुलांसाठी वेगळ्या, युवकांसाठी वेगळ्या, महिलांसाठी वेगळ्या अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तसा ॲप्रोचच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला नाही. बरं, म्हणजे थोडक्यात सर्वांगीण विचार करून आणि समाजातल्या सर्व घटकांसाठी हा जाहीरनामा आहे असं तुमचं मत आहे. एक दुसरा प्रश्न आहे जो इंटरेस्टिंग आहे की जाहीरनामा म्हणजे आज जो आपण जाहीर केलेला आहे तो आणि विकास आराखडा म्हणजे थोडक्यात ब्ल्यूप्रिंट याच्यामध्ये बरंच साम्य आहे. त्याचं कारण काय असावं? खरं म्हणजे साम्य असायलाच पाहिजे ना, कारण जेव्हा एखादा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2014मध्ये पुढच्या 50-100 वर्षामध्ये काय आम्ही करणार आहोत त्याची मांडणी करतो. ती मांडणी केल्यानंतर मग ती जर तुम्ही त्याची जी ब्लूप्रिंट मुळात पाहिली असेल तर ती आत्ता जवळजवळ हजारो पानांची आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सहज उदाहरण देईन की साधी वीज या विषयावर सुद्धा इतकं विस्तृत मांडणी केलेली आहे. तर त्याच्यामुळे कधीही हा 2024चा जाहीरनामा हा 2014च्या विकास आराखड्यावरच अवलंबून असणार. तो वेगळा कसा असणार? किंबहुना असं दरवेळेस वेगळं देणं हे काही आपलं काही इथे काही दुकान नाही की आज वेगळा माल, 2019च्या निवडणुकीत वेगळा माल, असं नाही करता येणार. त्याच्यामुळे मुळातच त्याच्यावर भर आहे. 2014मध्ये ज्या तऱ्हेचे एक पॉलिसी डॉक्युमेंट, हे बघा, विकास आराखडा म्हणजे साधारणपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमच्यासमोर पुढच्या 50-100 वर्षात काय करण्याचं हे आहे ते आहे. आणि जाहीरनामा हे एका अर्थाने त्याला पण इंग्रजीमध्ये
स्टेटमेंट ऑफ इंटेंट असं म्हणतो. म्हणजे आम्हाला काय करायची इच्छा आहे ते साहजिकच तुमच्या अगोदरच्या विकास आराखड्यावरच अवलंबून असणार. त्यामुळे साम्य म्हणजे मी असं म्हणेन की त्या साम्य आढळलं ही गोष्ट चांगली आहे. म्हणजे एका अर्थाने त्याच्यामध्ये एक कॉमन थ्रेड आहे, ते महत्त्वाचं. ओके, म्हणजे थोडक्यात जो ब्ल्यूप्रिंट होती आणि जाहीरनामा, मला वाटतं ब्ल्यूप्रिंट विस्तृत आहे आणि आपण हा जाहीरनामा 95 पेजेसमध्ये आपण तो समाविष्ट केलेला आहे. म्हणजे संक्षिप्त स्वरूप आहे असं थोडक्यात आहे त्याचं. बरं, एक पुढचा प्रश्न असा आहे की हा खूपच म्हणजे लोकांच्या काय म्हणतो चर्चेतला सध्या विषय आहे. सध्या आपण बघतो की लाडकी बहीण योजना वगैरे वगैरे ज्या योजना आहेत, तर त्या अनुसरूनच पुढचा प्रश्न असा आहे की हा जो जाहीरनामा आहे, आम्ही हे करू ह्या नावाने जो जाहीरनामा प्रसारित केलेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही मोफत योजना याची माहिती दिसत नाही आहे. आणि त्याला अनुसरून पुढचा असा प्रश्न की अशी योजना म्हणजे मोफतची योजना आहे ती न दिल्यामुळे त्याचा मनसे पक्षाला तोटा होईल का? आणि म्हणजे न दिल्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की त्याचा तोटा होईल? नाही, मोफत योजना दिल्या नाहीत हे बरोबरच आहे म्हणजे त्याच्यामध्ये. कारण कसं आहे की परत मी तुम्हाला मगाशी म्हणालो की जाहीरनामा म्हणजे योजनांची जंत्री नाही. अगदी. किंवा आम्ही कशा प्रकारे हे देऊ, हे फुकट देऊ, ते फुकट देऊ, हा मग याला जाहीरनामा नाही म्हणत. याला एक प्रचाराचा हे म्हणतो आपण, एक इन्स्ट्रुमेंट म्हणतो. जाहीरनामा तुम्ही जाहीर करता की तुमच्या मनामध्ये काय आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या योजना, मग मी असं नाही म्हणणार की अशा प्रकारच्या योजना होणारच नाहीत, असतात ना. म्हणजे काही विशिष्ट समाज घटकांना काही गोष्टी ह्या सरकारनी फुकट म्हणायचं असे द्यावा लागतातच, त्याच्यामध्ये काही नाही. पण त्या ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही. त्याचं कारण असतं की नाहीतर मग काय होईल, ते डॉक्युमेंट खूप मोठं होईल. म्हणजे जसं सगळ्या सरकारी योजनांची एकत्र होईल. तुम्ही जर का बघितलं तर आपल्या पक्षाच्या एकंदरीत या मांडणीमध्ये तुम्हाला अनेक अशा गोष्टी दिसतील की यातनं अनेक अशा प्रकारच्या योजना तयार होतील. त्याच्यामुळे ते फुकट देऊ, हे देऊ, ते देऊ, हे दिलेलं नाही. आणि ते द्यायचं नाही असं आम्ही धोरणात्मक ठरवलं. त्याला विरोध आहे असं नाही, पण ती गोष्ट करत राहिलं तर मग इथे का नाही, मग ह्याचं काय नाही, मग ते फारच वाढत जाईल. त्यामुळे आम्ही ते दिलेलं नाही. पण याचा पक्षाला तोटा होईल का? मला नाही वाटत तोटा होईल असं. कारण तुम्ही जर का ती ब्लूप्रिंट आणि हा जाहीरनामा नीट वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी दिलेल्या आहेत. फुकटच स्टेटमेंट केलं नाही याचा अर्थ असा की ते करणार नाही असं नाही. त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राचा मतदार सुजाण आहे आणि तो याच्यामुळे काही पक्षाच्या विपरीत असा काही निर्णय घेतील असं मला मुळीच वाटत नाही. अगदी. म्हणजे थोडक्यात जी योजना आहे त्या योजना भविष्यात येतील न येतील आहे, परंतु त्याचा विचार करूनच आपण त्या सगळ्या हे केलेल्या आहेत. बरं, पुढचा प्रश्न असा आहे पर्यटन ह्या विषयावरती. एक कोकणातला युजर आहे, त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा अथांग असा समुद्र लाभलेला आहे, पण त्यांचा असा प्रश्न आहे की ह्या ज्या जाहीरनाम्यामध्ये कोकण पट्ट्यातील जो पर्यटन आहे त्याच्यावरती जास्त भर दिसत नाहीये, तर त्याच्यावरती काय म्हणजे दिलं नाही. मला असं वाटतं ते थोडंसं बघायला पाहिजे, कारण दिलेलं आहे. म्हणजे मी आता काय ते बघत नाही, त्याचा पान नंबर याचं ते हे होईल. पण त्याच्यामध्ये मुख्यतः असं म्हटलं आहे की कोकणामध्ये पर्यटनाचा कल्चर तयार करायला पाहिजे. हा विषय ना फक्त काहीतरी अमुक तमुक याला इतके कोटी रुपये दिले आहेत ना होत नाही. कोकणामध्ये पर्यटनाला चालना देईल अशा प्रकारचं एक वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर खूप भर आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही जरा पुन्हा एकदा बघावं असं मला वाटतं याच्यामध्ये. अगदी. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न असा आहे की स्वतःचं रेल्वे मंडळ निर्माण झाल्यानंतर त्यासाठी जो आवश्यक निधी लागेल तो तुम्ही कसा उभा करणार? म्हणजे या जाहीरनाम्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की एक विशिष्ट म्हणजे आमच्या राज्यासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी एक वेगळं रेल्वे मंडळ असावं, तर त्यासाठी जो निधी लागेल तो कसा जमा करणार? वा, हा चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे जर का वेगळं मंडळ केलं तर साहजिकच रेव्हेन्यू महसूल त्यातनं येणारच आहे. म्हणजे खरं म्हणजे असं सुचवतानाच त्याच्यात एक अध्यारूत आहे की हा महाराष्ट्राचा जो महसुलातला वाटा आहे तो महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे. तुम्ही जर का बघितलं रेल्वेचं सगळं बजेट तर मुंबईची रेल्वे म्हणजे लोकल रेल्वे आणि महाराष्ट्रातल्या इतर रेल्वेचा खूप मोठा हिस्सा आहे रेल्वेच्या एकंदरीत महसुलामध्ये, रेव्हेन्यूमध्ये. पण तो वाटा महाराष्ट्राला मिळत नाही आहे. जर का आणि आपण जे म्हणतोय वेगळं महामंडळ, ते आमचं म्हणणं असं आहे की मुंबई रेल्वे असं एक वेगळं असलं पाहिजे. म्हणजे मग तुमचं म्हणणं आहे की मुंबईचं एक धोरणच करावं. हा, एक वेगळं असलं पाहिजे आणि त्यातून साहजिकच ना एकदम मंडळ वेगळं केलं की रेव्हेन्यू त्याला जाणार आहे.
अगदी त्यामुळे साहजिकच उलट म्हणजे महाराष्ट्राचं कडून केंद्राला वाटा तर जास्त दिला जातो, रेल्वे काय किंवा प्रत्येक टॅक्समध्ये काय, पण त्या मानाने त्याला तो परत मिळत नाही, परतावा तेवढा मिळत नाही. तर उलट वेगळं महामंडळ केलं याचा अर्थ त्याच्यात ते अनुचित आहे की त्याचा रेव्हेन्यू महाराष्ट्रालाच मिळेल, म्हणजे उलट महाराष्ट्र जरा महसूल वाढेल त्यातनं. आणि मला वाटतं ही चर्चा म्हणजे वेगळ्या महामंडळाची किंवा वेगळ्या एका रेल्वेच्या मंडळाची चर्चा मला वाटतं की प्रभादेवी म्हणजे जे सध्याचं एल्फिस्टन स्टेशन होतं तेव्हा जो अपघात झाला त्याच्यानंतर हे सगळे मुद्दे प्रामुख्याने पुढे आले. तेव्हा काय मुळातच ना, आता एक लक्षात घ्या, हे रेल्वे का म्हणतं असं याचं नीट आपण थोडं समजून घेऊ. हे बघा, मुळात आपला देश जो आहे हा देश हा राज्यांचा संघ आहे, अनेक राज्यांनी एकत्र मिळून केलेला संघ आहे. तेव्हा ह्या राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या योजना आखणे, त्या कार्यान्वित करणे, त्याची अंमलबजावणी करणे याचे अधिकार असले पाहिजे. होतं काय, सगळंच केंद्र दिल्लीमध्ये, आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये सगळं जर का तुम्ही दिल्ली म्हणजे रेल्वे ही एवढी मोठी ही डिसेंट्रलाइज केली पाहिजे ना त्या ठिकाणी. आता मुंबई रेल्वेनी काय करायला पाहिजे, हे निर्णय मुंबईत व्हायला पाहिजेत ना. अगदी मग मुंबईच्या लोकलनी मी आता समजा नालासोपार होऊन मला समजा दादरला यायचं आहे किंवा इतर कुठे जायचं आहे, तर माझ्या समस्या काय आहेत ह्या दिल्लीमधल्या अधिकाऱ्यांना कळतील का मुंबईतल्या अधिकाऱ्यांना कळतील? अगदी अगदी. त्यामुळे आपल्याला ते विकेंद्रित केलं पाहिजे. तुम्ही जर का नीट बघितलं तर जाहीरनाम्यामध्ये सुद्धा विकेंद्रित विकासावर खूप भर आहे. म्हणजे नुसतंच उद्योग असं नाही, अनेक गोष्टी ह्या विकेंद्रित असल्या पाहिजेत. त्याचा म्हणजे नागरिकांना सुद्धा त्यांचा निर्णय घेण्याचे जे केंद्र आहे ना ते त्यांच्यापासून जवळ पाहिजे. मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या माणसाला असं वाटतं याचे जे धोरण ठरतं ते दिल्लीमध्ये ठरतं, काय उपाय करायचा? हे त्याच्यामधला त्याचं लॉजिक जे आहे त्याच्यामागची जो तर्क आहे तो हा आहे. ओके, म्हणजे समस्या आमच्या आहेत आणि उत्तर सुद्धा इथूनच मिळतील, त्यामुळे आम्हाला दिल्लीकडे जायची गरज नाही, थोडक्यात ते आहे हा त्याच्यामागचा. ओके. एक पुढचा असा प्रश्न आहे की सध्या महिला सुरक्षा हा विषय प्रामुख्याने मांडला जातो आणि म्हणजे मनसेच्या ज्या बदलापूरच्या नेत्या होत्या संगीता चेनवनकर यांनी तो विषय बऱ्यापैकी पटलावरती आणला होता आणि तिथे आंदोलन वगैरे झालं होतं. तर त्या अनुषंगाने असा प्रश्न आहे की महिला सुरक्षेबद्दल पक्ष राजसाहेब स्वतः बोलत असतात, परंतु महिला सुरक्षेबाबत एक विशेष कायद्याची तरतूद त्या कुठेतरी जाहीरनाम्यात कुठेतरी मिसिंग दिसली. नाही, हे बघा, आता परत चांगला प्रश्न आहे, पण हे बघा, जाहीरनामा हे एका अर्थाने मी तुम्हाला असं म्हणावं, इट्स अ इन्स्ट्रुमेंट ऑफ इंटेंट. म्हणजे आम्हाला काय करण्याची इच्छा आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर सुरक्षित महाराष्ट्र नावाचा एक आपल्या या जाहीरनाम्यामध्ये एक विभाग आहे, सुरक्षित महाराष्ट्र. आता या सुरक्षित महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राज्याच्या पातळीवरचे कायदे करायला लागतील. महिलांच्या विषयी सोडा, ते सोडा, आत्ता जे कायदे उपलब्ध आहेत, अस्तित्वात आहेत, त्याची जरी चांगली अंमलबजावणी झाली तरी महिलांवरचे अत्याचार हे कमी होते. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. जी मध्यंतरी बदलापूरला केस घडली एका लहान मुलीच्या बाबतीमध्ये, आता खरं म्हणजे असं घडलं, त्याच्यानंतर हे असं घडलंच नसतं, कारण कायदा असा आहे की प्रत्येक शाळेमध्ये पालक, तिथले शिक्षक आणि समाज कार्यकर्ते यांची एकत्र समिती प्रत्येक शाळेत असावी. ती दर आठवड्याला भेटावी. त्यांनी दर आठवड्याला याच्यामध्ये सगळ्या सुरक्षा आहे की नाही, मुलींना काही त्रास होतो का हे बघत राहावं. ती यंत्रणा नव्हतीच. म्हणजे आत्ता जे कायदे आहेत ना हे सक्षम आहेत, परत काहीतरी वेगळा कायदा करण्याची गरज नाही. मुळात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. इतक्या चांगल्या ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये इतक्या चांगल्या योजना आहेत, त्याची अंमलबजावणी करणं इतकीच गोष्ट म्हणून दिलेलं नाही. म्हणजे कायदे आहे त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर नवीन कायद्यांची सध्या गरज पडणार नाही. आणि तुम्ही जर का ह्या जाहीरनामा नीट वाचलात तर एक तुम्हाला नसेल तो प्रश्न येईल, कदाचित येईल पुढे असेल तुमचा. आम्ही असं नाही सांगितलेलं की आम्ही हे देऊ ते देऊ, आम्ही नागरिकांवर पण जबाबदाऱ्या टाकल्या. हे बघा, हे कसं आहे की शेवटी आपलं राज्य चांगलं व्हायचं असेल तर काय फक्त सरकारने आणि फक्त राजकीय पक्षाने काम करून चालणार नाही, नागरिकसुद्धा पुढे आले पाहिजेत. आम्ही अनेक ठिकाणी असं म्हणलं आहे की नागरिकांच्या समित्या असल्या पाहिजे त्या ठिकाणी. आता ही सुरक्षा, शाळेतली सुरक्षा, शाळेतली स्वच्छता, शिक्षणाचं एकंदरीत क्वालिटी, गुणवत्ता याविषयीच्या पालकांच्या समित्या का नको असल्या पाहिजेत? असल्या पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने त्याचा विचार जरा व्यापक विचार केलेला आहे.
म्हणजे थोडक्यात ज्या ज्या समित्या वगैरे आहेत त्या कागदावरती नसाव्या, त्याचं इम्प्लिमेंटेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक पुढचा प्रश्न असा आहे टॅक्सेशन बाबत, म्हणजे कर प्रणाली वगैरे वगैरे. नवं कर धोरण लागू करण्यासाठी केंद्राची अडचण येण्याची शक्यता नाही का? म्हणजे आपण जर म्हणतो की नवं कर वगैरे टॅक्सेशन बद्दल जाहीरनाम्यामध्ये लिहिलं आहे, तर त्याच्यावर केंद्राची अडचण येणार नाही का? नाही, केंद्राची अडचण येणार नाही असं मला वाटतं. खरं यामध्ये ना हेही जाहीरनाम्यावर तुम्ही दिलं आहे बघा. आपण असं म्हणलं की महाराष्ट्राच्या पुढचे जे काही अवघड प्रश्न आहेत, क्लिष्ट प्रश्न आहेत, गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, यासाठी एकत्रित बसून लवाद असला पाहिजे असं म्हटलं आपण. महाराष्ट्राची ही जी बाजू आहे, ही महाराष्ट्राची बाजू ही महाराष्ट्राने केंद्राबरोबर जर का बसलं तर केंद्राचा पण भार कमी होणार आहेत ना. म्हणजे जी कररचना जी वेगळी करायची, मी तुम्हाला कररचनेच्या बाबतीमध्ये सांगतो की आत्ता महाराष्ट्रातली शहरं यांचा आर्थिक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे मुंबई, पुणे पण नाही आहे खरं, मुंबई सोडलं तर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असे महानगरपालिका नाही आहेत. शहरांना पूर्वी कसं होतं, जकात ही शहरांकडे जायची. आम्ही जो काही कररचना बदलायची म्हणतो आहे ते असं म्हणतो आहे की त्या शहरांनी त्यांचे कर लावले पाहिजे. त्यांनी त्यांचं स्वतःचं प्लॅनिंग केलं पाहिजे की आपण कसं महसूल आपला वाढेल, आपल्या शहरांमध्ये विकास करण्यासाठी काय करता येईल. त्याच्यामुळे ही जी कररचना आहे ना, हा प्रश्न फक्त राज्य आणि केंद्र नाही आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभाग, जिल्हा, त्याच्यानंतर राज्य आणि मग केंद्र असे याची विकेंद्रित जे व्हायला पाहिजे ना, ते असं व्हायला पाहिजे की म्हणजे त्या शहरांनी आपापले हे केले पाहिजे. त्यामुळे हा फक्त प्रश्न राज्य आणि केंद्राचा नाही आहे, हा जिल्हा परिषद आणि राज्य, महानगरपालिका आणि राज्य असाही आहे. म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पातळीपासून प्रत्येकाचे जे काही कर प्रणालीचे महसूल आहे तो त्यांनी उभारण्याची यंत्रणा राबवली पाहिजे. या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि मला आनंद आहे की तुम्ही खरं जे ज्या तऱ्हेचे प्रश्न विचारतात ते खरंच या बाबतीत खूप चांगले आहेत प्रश्न. मी तुम्हाला परत एकदा अभिनंदन करतो. मी सुरुवातीला केलंच आहे. कसं आहे, याच्यामध्ये विकेंद्रित विकास हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. महाराष्ट्रासारखं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये विकास हा सुद्धा केंद्रित आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, तिथून तुम्ही थोडा ग्रामीण भागात, थोडं मराठवाड्यामध्ये, थोडं इतर गेलात तर तुम्हाला तसा विकास दिसत नाही. कारण का, इथे हे कॉन्सन्ट्रेट झालं आहे या पट्ट्यामध्ये. त्यामुळे हे विकेंद्रितता ही एक महत्त्वाचं या जाहीरनाम्यामधलं एक सूत्र आहे. अशी काही महत्त्वाची सूत्र आहेत. लोकशाहीमध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे ना. म्हणजे मी ज्या वॉर्डमध्ये राहतो, ज्या इमारतीत राहतो, तिथला विकास, तिच्या आसपासची स्वच्छता ही माझी जबाबदारी नाही का, ते पण त्याच्यामध्ये दिलं आहे. त्याच्यामुळे हा जो काही विकेंद्रित विकास हे सूत्र आहे, हे याच्यामध्ये आहे. आणि मला आनंद आहे की तुम्ही तसे प्रश्न विचारले, त्याच्यामुळे तुम्हाला ते निश्चितपणे आवडलेलं आहे असं मला वाटतं. अगदी म्हणजे आपण जेव्हा सोशल मीडियावरती हे काही प्रश्न, म्हणजे आपला जो महाराष्ट्रातला, राजसाहेब नेहमी म्हणतात की महाराष्ट्रातला प्रेक्षक, तर महाराष्ट्रात तरुण सुद्धा सुज्ञ आहे. तो प्रत्येक विषयावरती 95 पेजेसचा जरी आपला तो जाहीरनामा असला तरी तो प्रत्येक पेजेसवरती काय दिलेलं आहे तर तो बारकाईने अभ्यास करतोय. तर एक मला वाटतं की पान नंबर 36 वरती एक आपण माहिती दिली आहे, एक विचार आहे की आई वडिलांचा सहवास हा प्रत्येक लहान मुलाचा अधिकार असायलाच हवा. हा खूप मोठ्या प्रमाणात आवडला गेलेला विषय आहे. तर ह्याच्या बाबतीत थोडंसं तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल की त्याच्यावरती जे मुद्दे आहेत की तिसरा मुद्दा खूप छान आहे जो आपण हायलाईट केलेला आहे. लोकल ट्रेन्समध्ये कडेवर मुलांना घेऊन जाणाऱ्या स्त्रियांकरता अर्धा डबा राखीव ठेवायला हवा. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने इतक्या सूक्ष्म लेवलवरती विचार करावा हे खूपच कौतुकास्पद आहे. तर ह्या विषयावरती काय म्हणतं की आई वडिलांचा सहवास याच्यावरती तुमचं काय मत? वा, हा म्हणजे तुम्ही हे मार्क केलं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला अजून एक सांगतो, याच्यामध्ये सर्वांनाच आवाहन करतो, मी या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो. सर्वांनाच आवाहन करतो की याच्यामध्ये अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या राजकीय चर्चा विश्वामध्ये पहिल्यांदाच आलेल्या आहेत. ही जी तुम्ही गोष्ट युनिक आहे. आता काय आहे बघा, महाराष्ट्राचं भविष्य हे कोणाच्या हातात आहे किंवा कोणावर अवलंबून आहे? तर महाराष्ट्राचं भविष्य हे लहान मुलं जशी मोठी होतील त्यांच्यावर अवलंबून आहे. तर जर का मूल हे चांगलं शिकलं,
त्या मुलाची भावना म्हणजे त्याची इमोशनल इंटेलिजन्स किंवा आपण म्हणू की त्याच्या भावना त्याचं व्यक्तिमत्व हे जितकं चांगलं होईल तितका महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणजे महाराष्ट्राचं एकंदरीत पुढची जी वाटचाल आहे ती आजच्या लहान मुलांवर अवलंबून आहे. ह्या लहान मुलांना जसं शिक्षणाची गरज आहे तशी चांगल्या संस्कारांची गरज आहे, चांगल्या घराची गरज आहे. त्यांच्याकडे म्हणजे आपण म्हणतो की लहान मुलाची जबाबदारी फक्त सरकारची नाही आहे, ती आईवडिलांची पण आहे. पण सरकारने अशा योजना केल्या पाहिजे की आईवडील त्या मुलाला पण भरपूर वेळ देऊ शकतील. त्यामुळे प्रत्येक मुलाचा हा अधिकार आहे. आणि मी तुम्हाला सहज गमतीने सांगतो, युनिसेफ ही जी काय संपूर्ण जगातली एक मोठी हे आहे संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यांचे जे म्हणजे बालकांचे जे मूलभूत हक्क आहेत, अधिकार आहेत, त्याच्यामध्ये याचा पण समावेश केला आहे. कारण त्या मुलांना म्हणजे साधी गोष्ट आहे की समजा एक नोकरी करणारी आई आहे आणि एक लहान मुलं आहे, तिने कुठे ठेवायचं तिला मुलाला? बरं, जे आहे जिथे आपण ठेवणार ते कुठेतरी घरापासून लांब असणार. आपण अशी सोय कामाच्या ठिकाणी का नाही करू शकत? अगदी पाळणाघर का नाही करू शकत? अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजेत. आणि मला आनंद आहे की तुम्ही तो पिकअप केला विषय महत्त्वाचा. अगदी हा म्हणजे हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात हा जो विषय आहे तो डिस्कस केला गेला की एखादा राजकीय पक्ष की ह्याच्यावरती सुद्धा विचार करू शकतो, तो एक विषय आहे. आणि अजून एक पान नंबर 78 आणि पान नंबर 79 वरती एक छान आहे. म्हणजे मनसे कोकणचा, म्हणजे आपण ऐकलं होतं की कोकणचा कोणी कॅलिफोर्निया करणार होतं, काही करणार होतं. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला म्हणजे नाशिक हे शेतमाल निर्यातीचं भारतातील सर्वात मोठं केंद्र बनायला हवं, लातूरला तंत्रशिक्षण संस्था असायला हवी आणि लोणारला जैवविविधता संशोधन केंद्र असायला हवं. म्हणजे ह्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक जिल्हावार पर्यटनावरती सुद्धा भर दिलेला आहे. तर हा विचार म्हणजे तुम्ही कॅलिफोर्निया करणार नाही की पूर्ण महाराष्ट्रातले एक जे ठिकाण आहे ते पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर करणार, तर त्याच्यावरती काय समज नाही? बरोबर आहे. मी परत मागाशी म्हटलं विकेंद्रित आहे. कसं आहे, तुम्ही जर का बघितलं आता त्याच्यामध्ये बघा भद्रावतीची मातीची भांडी आहे. आता हे फार याला एक इतिहास आहे, याला एक परंपरा आहे. किंवा कोल्हापूरच्या चपला त्याचं महाराष्ट्राचं नीट महाराष्ट्राकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वैविध्यता आहे खूप. प्रत्येक भागातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं काही वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य जोपासलं पाहिजे, ते जगाला दाखवलं पाहिजे. आणि त्याच्यावर आधारित आर्थिक योजना आखल्या पाहिजेत. म्हणजे आपण म्हणतो की समजा आपण लोणार, तर लोणार जर का हे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर, आता लोणारचा अभ्यास झाला पाहिजे, लोणारमध्ये म्युझियम असलं पाहिजे, पुरातत्व म्युझियम असलं पाहिजे. ही म्हणजे लोणारचं सरोवर हा काही कोटी वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे झालेला आहे. तिथे येऊ देत ना, तिथे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील, पर्यटक आले तर तिथे आसपास रोजगार निर्माण होईल, हॉटेल्स येतील, टॅक्सीचं हे होईल, तिथे एअरपोर्ट करावं लागेल. म्हणजे जेणेकरून परत बघा ह्याचा भर जो आहे हा फक्त मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे इथला विकास झालाच पाहिजे, पण त्याचबरोबर तो विकास हा सगळीकडे स्प्रेड झाला पाहिजे, या दृष्टीनेच त्याचाही विचार केला. म्हणजे एक बघा की खूप कमी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये सांस्कृतिक भाग असतो. आपण तो सांस्कृतिक भाग पण याच्यात घेतला आहे. कारण संस्कृती नसेल तर राज्याचा काय उपयोग आहे? ते काय फक्त योजनांची आहे का? काय नाही. संस्कृती ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक वैविध्याची सुद्धा याच्यामध्ये आपण विचार केला आहे. अगदी म्हणजे थोडक्यात मनसेवरती असा आरोप केला जातो की हा पक्ष मुंबई पुणे सेंट्रिक आहे किंवा ठाण्याबद्दल विचार होतो, परंतु ह्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लोणारचं सरोवर असेल किंवा लातूर असेल किंवा भद्रावतीची भांडी असेल यांचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे हा जाहीरनामा खऱ्या अर्थाने सर्व गुण संपन्न असा आहे, सर्व क्षेत्रांचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. मी तर असं म्हणतो की तुम्ही कोणीतरी असा अभ्यास करा की या 96 पानामध्ये किती पानं ग्रामीणवर आहेत, किती आदिवासी भागावर. हो, जंगल विकास. आणि आपण त्यातले एक महत्त्वाचं म्हणले, आदिवासी हा जंगलाचा मालक आहे असं म्हणतो. हो अगदी. आता हे वाक्य नुसतं असं एखादं पॉप्युलर वाक्य आहे, पण तसं नाही आहे. त्या मागे फार मोठा इतिहास आहे, अनेक कायद्याच्या मागे आहे. त्याच्यामुळे त्याही दृष्टीने आदिवासी, जंगल विभाग, वन्य प्राणी, तुम्ही जर का बघितलं तर फक्त मुंबई पुण्याच्या आसपास काय होईल आणि कोणाला काय फुकट देऊ याच्या पलीकडे जाऊन याचा विचार केला. आणि मला खात्री आहे, मला आता निश्चित विश्वास आहे की हा जाहीरनामा वाचून केवळ जाहीरनामा हे एका अर्थाने पक्षाचं जनतेबरोबर केलेला करार आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे. हे आम्ही करणार आहोत. 5 वर्षांनी तुम्ही आम्हाला प्रश्न विचार की यातलं काय झालं,
अगदी म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक हे जे राजकीय पक्ष आहेत ना त्यांना 14 वेळेस काय सांगितलं तर 19मध्ये प्रश्न विचारला पाहिजे. 24मध्ये 19च्या जाहीरनाम्यात तुम्ही हे म्हणलं त्यातलं काय झालं ते विचारलं पाहिजे. तसंच या इथे सुद्धा ही जी मांडणी आम्ही जी केली आहे ती याच्यामध्ये केली आहे तर हे प्रश्न नक्कीच विचारले गेले पाहिजेत. आणि मी असं तुम्हाला म्हणेन की जर का तो आम्ही पक्ष म्हणून हा महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर लोकांबरोबर आमच्या बंधू भगिनींबरोबर केलेला करार आहे असं मानतो. करार म्हणजे एक अंडरस्टँडिंग, एक समजूत. तर मला खात्री आहे की केवळ अशा प्रकारचा करार करतो आहे, अशा प्रकारचा विस्तृत मांडणी आम्ही करतो आहे म्हणूनसुद्धा आम्हाला निश्चितपणे यावेळेस भरघोस मतं मिळणार आहेत यावेळेच्या निवडणुकीमध्ये, मला खात्री आहे याच्याविषयी. अगदी सर, तुम्ही आत्ता जो आदिवासी समाजाचा उल्लेख केला त्या ह्याच्या बाबतीत, तर एक मला वाटतं पान नंबर 64 वरती एक छान असा मुद्दा मांडलेला आहे की यापुढे आदिवासींचे फक्त पुनर्वसन करणं सोडून विकासाचे कार्यक्रम राबवताना त्यांचा सहभाग व निर्णय ह्यांना महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या आदिवासी समाजाचा सहभाग सुद्धा ह्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये असणं आवश्यक आहे. तर इतक्या सूक्ष्म लेवलवरती ह्या जाहीरनाम्यामध्ये विचार केलेला आहे. धन्यवाद. तर ते खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे की केवळ एखाद्या जयंती दिवशी हार फुलं घालणं आणि त्या समाजाचा उद्धार करणं किंवा त्यावरती भाषण ठोकणं हे नाही, तर आपण त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्याची चर्चा केलेली आहे. एक पुढचा प्रश्न असा आहे की मला वाटतं निखिल इनामदार म्हणून यांनी एक प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्रातल्या रस्त्यांनी लोकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. राज्यातील 70% रस्ते खराब आहेत. आता त्यांनी पुढे म्हणजे त्यांचा आशावाद चांगला आहे. त्यांनी असं म्हटलंय की आपले रस्ते पण युरोपसारखे होऊ शकतात का? युरोपपेक्षाही चांगले होऊ शकतात. जर का या रस्ते बांधणीमध्ये पैसे नाही खाल्ले तर युरोपपेक्षाही चांगले होऊ शकतात. जगात सर्वोत्कृष्ट रस्ते होऊ शकतात. यामध्ये इथे या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेने जी काही संपूर्ण एक जी काही कीड लागली नाही या व्यवस्थेला भ्रष्टाचाराची, त्याच्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता खालावते. पैसे भरपूर आहेत आपल्याकडे, तसा मुद्दा नाही. त्यामुळे युरोपपेक्षाही चांगले रस्ते मिळू शकतात. ओके, म्हणजे इच्छाशक्ती हवी आणि योग्य प्रकारची अंमलबजावणी हवी. इच्छाशक्ती, अजून एक गोष्ट मिसिंग आहे. इच्छाशक्ती हवी, चांगली अंमलबजावणी हवी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचं पण लक्ष हवं. अगदी, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही असं म्हटलं आहे की माझ्या घरासमोरचा रस्ता, या रस्त्याचं बजेट किती आहे, हा रस्ता कसा झाला पाहिजे, लावा ना पाटी की हा रस्ता 5 लेअरमध्ये झाला पाहिजे. पण तोच रस्ता मुळात तो करताना त्याच्यामध्ये जे प्रचंड पैसे खाल्ले जातात वेगवेगळ्या पातळ्यांवर, त्याच्यामुळे आपण जो कर देतो आणि त्यातनं आपल्याला जी सुविधा मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे ते जर का काढलं तर युरोप काय आपण म्हणजे जग बघायला येईल की इतके चांगले रस्ते इथे कसे काय झाले, इतके पैसे आहेत आपल्याकडे. म्हणजे जनसामान्यांची मतदार वर्ग किंवा जो टॅक्स देणारा माणूस आहे त्याचं सुद्धा लक्ष असणं याच्यामध्ये आवश्यक आहे. निश्चितपणे. तिसरी गोष्ट की महत्त्व आहे, म्हणजे तुम्ही म्हणता की इंटेंट म्हणजे इच्छाशक्ती, अंमलबजावणी आणि नागरिकांचं लक्ष. नागरिकांनी मला आता चला आज मतदान झालं परत 5 वर्ष काही नाही असं नाही करून उपयोग. लोकशाही ही काही दर 5 वर्षांनी जागी नाही होत. आपल्याला सतत जागं राहायला पाहिजे, सतत लक्ष ठेवलं पाहिजे. माझ्या घरासमोर रस्ता आहे, त्याला किती पैसे झाले ते मला माहिती पाहिजे, हाही विचार आपण केला पाहिजे. तिकडेही म्हणजे जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे म्हणतो तर तशाच प्रकारे म्हणतो नागरिकांचा सहभाग असला पाहिजे जास्तीत जास्त. अगदी. आणि मला वाटतं की रस्ता विषय मला वाटतं निखिल इनामदार यांनी तो प्रश्न विचारला होता. आणि खरंच आहे म्हणजे मनसे पक्षामध्ये रस्ते आणि आस्थापना हाचा एक विभाग आहे, एक वेगळं सेल आहे. त्याच्यामुळे ह्या पक्षाचं त्या विषयावरती सुद्धा गांभीर्याने लक्ष त्याच्यामध्ये आहे. एक पुढचा प्रश्न विश्वनाथ कमनवार यांनी विचारलेला आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा कसा सुधारणार आणि त्याविषयी काही या जाहीरनाम्यात आहे का? त्याविषयी पण आहे. आपण जेव्हा प्राथमिक शिक्षण असा जो विभाग आहे आपल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिला आहे की शेवटी गुणवत्ता. हे बघा याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आपण मांडला आहे जाहीरनाम्यामध्ये, तो पक्षाच्या ब्लूप्रिंटमध्ये तर फारच विस्ताराने मांडला आहे. तो म्हणजे शिक्षणामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला, शिक्षणाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये शिक्षक. त्यामुळे शिक्षकांचं प्रशिक्षण आणि चांगले शिक्षक हे करणं, नेमणं आणि त्यांच्या मार्फत शिक्षण देणं याच्यावर आपण भर असला पाहिजे. आणि त्याची अंमलबजावणी ही सुद्धा जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेलं वचन आहे. हे बघा, जर का तुम्ही मला विचाराल
एक पक्षाचा, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून, की तुमचं काय मत आहे, काय करायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचा विषय महाराष्ट्राच्या पुढचा कुठला आहे? तर मी म्हणेन की 3 सगळ्यात महत्त्वाचे विषय. एक पाणी, दुसरं आरोग्य आणि तिसरं शिक्षण. शिक्षणाची गुणवत्ता चांगली झाली आहे. बघा, यापुढच्या जगामध्ये ज्या तऱ्हेने विकास होणार आहे, ज्या तऱ्हेने एक 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 आपण पुढे चाललो आहोत, त्याच्यामध्ये चांगलं शिक्षण ज्या समाजाकडे असेल, ज्या समाजात असेल, तो समाज पुढे जाणार. कारण ह्याच्या पुढचं ज्ञान हे सगळ्यात व्हॅल्युएबल अशी गोष्ट असणार आहे. त्यामुळे आपला इथला मराठी मुलगा मुलगी, मराठी युवक हा उच्च शिक्षित, चांगला शिक्षित असणं आणि त्याची शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यात आमचा भर आमच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले, तुम्ही थोडंसं जर का सविस्तर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, हा शिक्षकांच्या प्रशिक्षणावर देखील खूप आहे. अगदी, म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षण देणं, हो, हे द्यायलाच गरजेचं लागतं. आहे. एकदा केव्हा तरी BEd झाल्यानंतर पुढच्या असं नाही, प्रत्येक ठिकाणी सतत प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक पातळीवरती त्यांना सुद्धा त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. सर, तुम्ही जसं आता म्हणालात की 3 विषय, हे 3 विषय पुन्हा मूलभूत सुविधाच आहेत. हो हो, म्हणजे आजही महाराष्ट्र तिथेच त्याच गोष्टींवरती लढा देतोय. अगदी. एक पुढचा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. तेजस शिंदे यांनी विचारलेला आहे की सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं वगैरे आहे, तर सायबर गुन्हे न्यायालय आणि विद्यापीठ न्यायालय असावं का? म्हणजे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? म्हणजे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. तर ते म्हणतात की ह्याचा जाहीरनाम्यामध्ये याचा काही उल्लेख तसं दिसत नाही, पण सायबर गुन्ह्यावरती काय, कशा पद्धतीचं काम? नाही, चांगला प्रश्न आहे. आता जाहीरनाम्यात याच्याविषयी नाही असं नाही आहे. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की विद्यापीठ पोलीस यंत्रणा असली पाहिजे. हो हो आहे. किंवा जर का म्हणजे हिंजवडीसारखं आहे जिथे त्या ठिकाणची, म्हणजे आम्ही असं म्हणतो की शिक्षणाच्या, म्हणजे विद्यापीठ पोलीस का वेगळे असू नये. आम्ही जर म्हणले, तुम्ही नीट बघा त्याच्यामध्ये, आम्ही जर म्हणले प्रत्येक शहराचे पोलीस असले पाहिजे वेगळे. हो हो, म्हणजे मुंबई पोलीस हे महाराष्ट्र पोलीसचा भाग असला नाही पाहिजे. हा त्या ठिकाणच्या शहरांनी आपापल्या पद्धतीने हे त्याचा विचार करायला पाहिजे. तर जर का आम्ही पोलीस यंत्रणेचा विचार विकेंद्रित करतो आहोत वेगवेगळ्या विभागाप्रमाणे, तर अर्थातच त्याची न्यायालय पण वेगळी असली पाहिजेत. म्हणजे त्या न्यायालयामध्ये कसं आहे, सायबर लॉज हा इतर लॉपेक्षा वेगळे आहेत. तसं असेल तर त्याचा डेफिनेटली त्याचा विचार केला पाहिजे. अगदी ह्या जाहीरनाम्यामध्ये स्पेसिफिकली सायबर न्यायालय असं म्हटलं नसेल, पण मुळात पोलीसचं म्हटलं आहे, पोलीस यंत्रणेच्या बाबतीमध्ये. त्यामुळे ती यंत्रणा, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची यंत्रणा ही पण विकेंद्रित असणं आणि त्या विभागाप्रमाणे वेगळे असणं याच्यावर पण भर आहे. नाही, पण थोडंसं याच्यामध्ये की आपण प्रत्येक जिल्ह्यावर जर पोलीस यंत्रणा वेगळी दिली किंवा त्यांचा वेगळा भार दिला तर ह्याचा राज्य लेवलला थोडासा त्रास होणार नाही? नाही. आता तुम्ही जर का भारताच्या बाहेर तुम्ही जर का बघितलं तर भारताच्या बाहेर तुम्ही पाहिलं तर ह्या पोलीस यंत्रणा ही विकेंद्रित आहे. आता NYPD, न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट, म्हणजे जसं हे न्यूयॉर्क शहराची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे. म्हणजे याच्यावर जर सविस्तर विचार केला पाहिजे. आम्ही जे वेगळे मूलभूत विचार मांडलेत ना, की आता मला तुम्ही सांगा, विद्यापीठ, पुणे विद्यापीठामध्ये शिक्षणाविषयीचे काही वेगळे कायदे, तिथे जर का काम करणारे जे पोलीस आहेत त्यांना थोडंसं शिक्षण, उच्च शिक्षणाची पण माहिती पाहिजे ना. अगदी. नुसतंच काय त्याच्यामध्ये काठी घेऊन उपयोग नाही. तर तिथे वेगळं पोलीस यंत्रणा असली पाहिजे का? किंवा आता आपण हिंजवडीसारख्या किंवा इंडस्ट्रीज ह्याच्यामध्ये किंवा हिंजवडीच्या ह्याच्यामध्ये तिथले जे पोलीस आहेत त्या पोलिसांना थोडंसं इंटरनेट आणि थोडंसं सायबर नॉलेज असलं पाहिजे, अशा अर्थाने ते म्हटलं. म्हणजे ज्याला आपण डोमेन एक्सपर्टीज म्हणतो ते त्या पोलिसांना पण असलं पाहिजे. अगदी, म्हणजे थोडक्यात तुमचं मत आहे की सर्वच शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडणं इंडस्ट्रियल पोलीस, म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक पोलीस विभाग वेगळा असला पाहिजे असं माझं मत आहे. कारण तिथले त्यांचे कायदे वेगळे आहेत ना, त्यांचं इम्प्लिमेंटेशन वेगळं आहे, तिथली स्टाईल वेगळी आहे. म्हणजे एखाद्या झोपडपट्टीमध्ये गैरअर्थाने काही समजा गोष्टी चालू असतील तर तिथे जाऊन त्याचं नियंत्रण करणे आणि सुव्यवस्था राखणे हा विषय, आणि एखाद्या हिंजवडीसारख्या किंवा एखाद्या इंडस्ट्रीयल याच्यामध्ये जाऊन हे दोन वेगळे आहेत ना. त्याला ते हँडल करण्याची, ते घेऊन पुढे जाण्याची त्याची वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत.
म्हणजे हे एका अर्थाने पोलीस यंत्रणा हे आपण अधिक हे करतो, शार्प करतो, अधिक सक्षम बनवतो. अगदी मला वाटतं की वेगळा विचार हा प्रामुख्याने तिथे तुम्ही केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीबद्दल म्हणजे पोलिसांचं मॉडेल आपण डाऊन वगैरे होत असतं काही गोष्टीवरती, पोलिसांबाबतीत असे विचार हे एखादा राजकीय पक्ष करतो हे खरंच कौतुकास्पद आहे. पुढचा असा प्रश्न आहे, एकच मिनिट तुम्हाला मी सांगतो. तुम्ही आम्ही जेव्हा हे केलं ना, हा जो सगळा हे पोलीस विभागातल्या लोकांशी बोललो ना आम्ही, माझी पोलीस अधिकाऱ्यांशी. म्हणजे हे काही असं हवेत काहीतरी म्हणजे असं बसलोय 4 ठिकाणी AC मशीन लावून आणि गप्पा मारतोय त्यातनं नाही झालेला. हा ब्लूप्रिंटच्या 9 वर्षाचा प्रयत्न आहे आणि 9 वर्षाच्या प्रयत्नानंतर जी ब्लूप्रिंट आली त्याच्यानंतर 10 वर्षे गेली. आम्ही म्हणजे हे जेव्हा आम्ही म्हटलं आहे तेव्हा विद्यापीठामधल्या लोकांना आम्ही उच्च शिक्षणाविषयी विचारलं आहे, शेतकऱ्यांना विचारलं आहे त्यांना काय केलं पाहिजे. त्यामुळे हे जे डॉक्युमेंट आहे हे ॲकॅडमिक डॉक्युमेंट नाही आहे. म्हणजे मी जे तुम्हाला आज सांगतो आहे, मला आठवतं आहे मीच 2-3 इंटरव्ह्यूज पोलीस अधिकाऱ्यांचे घेतले आहेत, त्यांच्याचकडून ह्या सजेशन आलेले आहेत. म्हणजे हे या अनुभवातून आणि याच्यातून शेअर होऊन आमच्याकडे आले ते आम्ही मानतो. अगदी म्हणजे हा जाहीरनामा AC मध्ये बसून कोणी 2 लोकांनी केला असा नाहीये. हा जाहीरनामा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि त्या क्षेत्रातली जी अनुभवी मंडळी आहेत त्यांच्याशी डिस्कस करून हे सगळं. म्हणजे आमच्या पुढचा प्रश्न काय होता माहिती का, एवढं मोठं आणायचं कसं. म्हणजे आम्हाला तर सूचना होती माननीय राजसाहेबांची की 50 पानामध्ये संपवा. आम्ही म्हणलं शक्य नाही साहेब, हे याला खूप आणखीन हे लागेल. मग असं करत करत ते 96 पानापर्यंत आलं आहे. सगळं मांडायचं असेल तर जसं ते हे असतं ना एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, तसा पाण्यावर आम्हाला एक पुस्तक काढायला लागेल, पोलीस यंत्रणेवर एक पुस्तक काढावं लागेल, मराठी भाषेवर एक पुस्तक काढावं लागेल. इतकं आपण अभ्यास केला. आणि हे बघा परत सांगतो, हा अभ्यास म्हणजे हा लायब्ररीमध्ये बसून केलेला नाही. याला त्या क्षेत्रातले मी अनेक वर्ष 40-50 वर्ष काम केलेल्या लोकांचे अनुभव याच्यामध्ये आपण घेतलेले. अगदी म्हणजे तुम्ही जो आता मुद्दा मांडला याचं उकल सुद्धा आहे. म्हणजे जसं की मुंबईमध्ये पोलिसांचे प्रश्न असतात, पोलीस कॉलनीचे प्रश्न असतात, त्याचं जर तिथले जर लोकल लेवलला आपण त्यांना स्वायत्ता दिली तर ते त्यांचे प्रश्न त्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे मुंबई पोलिसांचे प्रश्न वेगळे आहेत पण गडचिरोलीच्या पोलिसांचे प्रश्न वेगळे आहेत ना ग्रामीण भागात. आणि त्यांना त्यांचे अधिकार, त्यांना त्यांची उकल करण्याची पद्धती आपण ते अधिकार त्यांना दिले तर त्या पद्धतीने ते सोडवू शकते. ह्या विद्यापीठांना अनुसरून म्हणजे आपण आता सायबर गुन्हे न्यायालय किंवा पोलीस विद्यापीठचा विचार करत होतो तर मला वाटतं की राजसाहेब आत्ता या भाषणांमध्ये कृषी विद्यापीठांचा दर्जा आणि त्यांचं नेमकं काम आणि त्याचा आत्महत्येशी संबंध तिकडे निगडीत आहे. तर मला वाटतं त्याबद्दल सुद्धा म्हणजे कृषी विद्यापीठांचं कार्य तर त्याचं सुद्धा मग त्याच्यामध्ये चेंजेस होणे गरजेचं आहे. नाही, एक तुम्ही बघा त्या राजसाहेब जे मांडणी करतायत ना त्याच्यामध्ये त्यांचं एकच हे आहे की विद्यापीठातलं संशोधन आणि प्रत्यक्ष परिस्थिती याचं नातं असलं पाहिजे. शेवटी कसं आहे, तुम्ही विद्यापीठामध्ये शिकवता, विद्यापीठामध्ये जे संशोधन करता ते समाजाला रिलेव्हंट असलं पाहिजे ना, त्यांना संबंधित असलं पाहिजे ना, त्याचा उपयोग काहीतरी झाला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या होत आहेत, कृषी विद्यापीठं काय करतायत असा त्यांचा प्रश्न आहे. जर का हा विषय हा शेतीशी संबंधित आहे तर कृषी विद्यापीठं हे त्याच्यावर अभ्यास करायलाच पाहिजे. म्हणजे जर का हा शेतीचा प्रश्न हा शेतीच्या व्यापाराचा प्रश्न असेल तर त्याचाही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यातली विद्यापीठं आणि उच्च शिक्षणाची जी केंद्र आहेत आणि संशोधन केंद्र आहेत त्याचा नागरिकांच्या लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंध किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. आपले शेवटचे 4 प्रश्न आहेत. मला वाटतं मलाही माहिती आहे तुमचा सुद्धा सध्या प्रचार आणि आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की नवं उद्योग धोरण लागू केल्यास त्याचा कितपत फायदा होऊ शकतो असा एक प्रश्न आलेला आहे. नवं उद्योग म्हणजे कुठलं धोरण? म्हणजे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही जे धोरण म्हणताय उद्योगांच्या बाबतीत तर ते लागू केल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो का आणि कितपत होऊ शकतो असा त्यांचा मुद्दा आहे. 100% होऊ शकतो. कारण मी परत असं म्हणालो, हे बघा कसं आहे, महाराष्ट्राच्या एका विशिष्ट विभागामध्ये फक्त औद्योगिक केंद्र आहे. काय होईल याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोक आपलं गाव सोडून येतील. ते आले तर तिथे त्यांना राहण्यासाठी घरं पाहिजे. मग ही सगळी त्या शहरावर ताण येईल. आपलं जे धोरण आहे त्याच्यामध्ये विकेंद्रित विकासाचं धोरण आहे, त्याचा निश्चित फायदा होईल. अगदी. एक हर्ष जाधव म्हणून आपला एक युजर्स आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे
की कोकणचा जो कोकणमध्ये जे प्रकल्प वगैरे येतात त्याच्या अनुषंगाने त्याचा असा प्रश्न आहे की कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा न पोचता कसा विकास करता येईल आणि यावर मनसेचा दृष्टिकोन काय आहे? निश्चितपणे एक चांगला प्रश्न आहे आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये निश्चितपणे पक्षाची मांडणी दिसेल. हे खरं आहे की पर्यावरण ही अतिशय मूलभूत गोष्ट आहे, पण हेही खरं आहे की आपल्याला विकासाची आवश्यकता आहे, रोजगाराची आवश्यकता आहे. तेव्हा या दोन्हीचा म्हणजे पर्यावरण आणि विकास या गोष्टी एकमेकाच्या विरोधी नसून त्या एकमेकावर पूरक आहेत अशा दृष्टीनेच विचार करावा लागेल आणि तसाच विचार आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे. भंडाऱ्यामधून एक प्रश्न असा आलेला आहे की तुम्ही जो मुद्दा एक मांडलेला आहे की महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था मार्गदर्शन केंद्र हे असायला हवं म्हणजे त्यांचा असा मुद्दा आहे की इतक्या सूक्ष्म लेवलवरती एखादा पक्ष विचार करतोय तर हे नक्कीच वेगळं आहे. तर हे जे मार्गदर्शन केंद्र असण्याची गरज आहे का असा प्रश्न आहे. निश्चितपणे गरज आहे. हे बघा, आता आम्ही जेव्हा फिरतो, ग्रामीण भागामध्ये फिरतो, वेगळ्या ठिकाणी फिरतो, तेव्हा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा महानगरपालिकेमधले नगरसेवक किंवा नगरपालिकेतले नगरसेवक यांना त्यांचे अधिकार काय आहेत याची काहीच माहिती नसते. कुठल्याही प्रकारची प्रोसिजर माहीत नसते. म्हणजे आम्ही खूप वेळा म्हणतो की एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच निवडून गेला तर पहिली 3 वर्ष सिस्टीम समजून घेण्यातच जातात. हेच जर का त्या निवडून गेलेल्या सदस्याला पहिल्या महिन्यात प्रशिक्षण मिळालं, माहिती मिळाली, मार्गदर्शन मिळालं तर जास्त चांगला उपयोग होईल. कसं आहे, शेवटी ना आपल्याला आपली जी संपूर्ण राज्यकारभाराचा जो काही सगळा जी व्यवस्था आहे ती केंद्रित कुठेतरी दिल्लीला आणि मुंबईला केंद्रित करून चालणार नाही. आपल्याला राज्यकारभारसुद्धा विकेंद्रित केला पाहिजे आणि तो अगदी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर, शहर पातळीवर, वॉर्ड पातळीवर गेला पाहिजे. नगरसेवकाचे सुद्धा काय कर्तव्य आहेत, काय करू शकतात, आपले जे रोजचे विषय आहेत छोटे छोटे पाण्याचे, ड्रेनेजचे, कचऱ्याचे, हे सगळे विषय नगरसेवकांचे आहेत. पण त्यांना त्यांचे अधिकारच माहीत नसतात. त्यांची काय पॉवर आहे, त्यांची काय ताकद आहे हेच माहीत नसतं. मला असं वाटतं निवडून गेल्याबरोबर याचा अभ्यास केला, म्हणजे याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि त्याच्यानंतर काम करताना त्यांना जेव्हा जेव्हा काही गोष्टी लागतील की आम्हाला ह्या अशा अशा प्रकारचं आमच्या गावात आहे, सरकारी योजना नाही आहे, काय करता येईल, लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या फायद्यासाठी मला काय करता येईल, म्हणजे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीपासून राज्य पातळीपर्यंत हे सक्षम होण्यासाठी काय करता येईल, ती यंत्रणाच जर नसेल. आणि हे राजकीय पक्षांचं काम नाही आहे, हे शासनाचं, प्रशासनाचं काम आहे की निवडून गेलेल्या लोकांनासुद्धा अशा प्रकारचं मार्गदर्शन, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत, त्यांना आवश्यक असणारं सगळं मार्गदर्शन हे आपण दिलं पाहिजे. त्याचा खूप उपयोग होईल. अगदी, म्हणजे तुमचं असं मत आहे की जो निवडून जाणारा साधा नगरसेवक असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा असेल त्याला सुद्धा मार्गदर्शन देणं हे गरजेचं आहे आणि त्याचं म्हणजे जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये त्याचं चांगल्यापणे अवलंबन होऊ शकतं. म्हणजे काय होतं, आम्ही जेव्हा फिरतो एखाद्या गावात गेलो तर गावात विचारतात, भाऊ ते आम्हाला शाळा दुरुस्त करून घ्यायचे, भाऊ हे कशी काय करायचं, तर आम्ही म्हणतो नाही लिहा ना तुम्ही शिक्षण विभागाला. कसं लिहायचं, कोणाला लिहायचं, लोकप्रतिनिधींना हे माहीत नको. अगदी बरं, त्यांना माहीत नाही आहे समजा, हे खरं आहे की त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे, पण त्यासाठी सरकारने काहीतरी यंत्रणा उभी केली पाहिजे ना. की मी एक समजा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मला माझ्या गावामध्ये एखादे स्वच्छता करायची, मी कुठल्या विभागाला कॉन्टॅक्ट करू. मग आम्ही जेव्हा जातो ना राजकीय पक्ष म्हणून तेव्हा आम्हाला विचारतात, दादा याचं काय करायचं. आम्ही म्हणणार हे सरकारचं काम आहे. आम्ही जर का सत्तेवर आलो आम्ही निश्चितपणे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करू. एक मॉरन योगी म्हणून एक हँडल आहे, त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्रातील तरुण तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता जर व्यवसाय ह्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं तर पक्षाच्या वतीने कशा पद्धतीने धोरण किंवा कोणती तयारी किंवा कोणती मदत केली जाईल. खूपच छान प्रश्न आहे आणि त्याच्याविषयी विस्तृतपणे आपण मांडणी केली आहे. जिल्हापर्यंत, तालुक्यापर्यंत एकतर कुठल्या प्रकारचे रोजगार निर्माण होणार आहेत, स्वयंरोजगार असेल तर त्याला काय काय करावं लागेल याची सगळी व्यवस्था ही निर्माण केली पाहिजे महाराष्ट्रात. परत सांगतो विकेंद्रित केली पाहिजे. परत ते फक्त मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर अशा ह्याच्यापर्यंत न राहता त्याचा ते जास्त लोकांमध्ये पसरलं पाहिजे. अगदी. आता एक शेवटचा प्रश्न आहे
म्हणजे प्रश्न आहे, त्यांनी कौतुक सुद्धा केलेलं आहे. विजय स्वामी म्हणून एक हँडल आहेत, त्यांनी म्हटलं आहे की मराठी अस्मिता ह्या विषयावरती जाहीरनाम्यामध्ये विस्तृत असं लिहिणारा एकमेव प्रेक्षक हा मनसे आहे. तर त्यांनी त्याचं कौतुक करताना असं म्हटलं आहे की त्यांनी पूर्ण ते लिहिलेलं आहे, मराठी आणि समाज, दैनंदिन वापरात मराठी, प्रशासनात मराठी, डिजिटल जगात मराठी, शिक्षणात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी, मराठी साहित्याचा प्रसार, हे सगळं मराठी मराठी मराठी. म्हणजे मराठीचा मुद्दा मनसे पक्षाने सोडलेला नाही आहे, हे बघून त्यांना छान वाटतंय. तर मराठी हा विषय एखाद्या जाहीरनाम्यात टाकावा असं तुम्हाला का वाटलं, आणि मराठीकडे हा पक्ष कसा पाहतोय? एक म्हणजे काय समाज मोठे होतात ते भाषेवर मोठे होतात. म्हणजे भाषा ही समाजांना एकत्र करून ठेवते. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अशी धारणा आहे की मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृती हे तर आमचं प्राण आहे, हे आमची मुळात आस्थेचा विषय आहे. तो आस्थेचा विषय जाहीरनाम्यावर येणारच. म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, तुम्ही जर का हा जाहीरनामा पाहिलात तर त्याचा सगळ्यात शेवटचा भाग हा मराठी भाषा, मराठी. आम्ही जी काही जाहीरनामा बनवणारी समिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, याच्यात वाद झाला. आमच्यातले काही लोक म्हणले की पहिला सेक्शन मराठीवर असला पाहिजे, अगदी मूलभूत गरजा नंतर आधी भाषा. पण आम्ही म्हटलं ठीक आहे, शेवटी जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला जाहीरनामा, मग इतका भर हा आमचा आहे. आणि हे मी आम्ही केवळ असं काहीतरी नाही का राजकीय समाज उभा करायचा असेल, समाज एकत्र ठेवायचा असेल, समाजाची सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक विकास व्हायचा असेल तर त्याचं मूळ हे भाषा आहे. आणि ते आम्ही कधी सोडलं नाही, सोडणार नाही, हे निश्चित आहे. त्याच्यावर आधारित आमचं राजकारण पण आहे आणि समाजकारण पण आहे. सर धन्यवाद. मला वाटतं की आज चर्चा जाहीरनाम्याची या विषयावरती आपण आपली चर्चा केली. अनेक प्रश्न आहेत, मला वाटतं की जवळजवळ 400 ते 500 प्रश्न आलेले आहेत. आपण पुढच्या काळामध्ये त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूच. पण आज 18 तारीख आहे आणि 20 तारखेला मतदान आहे. तर तुम्ही आज 5 वाजता आपला प्रचार संपेल, तर तुम्ही या जाहीरनाम्याच्या निमित्ताने जी महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्हाला जे पाहणारे जगभरातले जे युजर्स आहेत त्यांना तुम्ही कोणतं आव्हान करू इच्छिता आणि मतदारांना विशेष कोणतं आव्हान करू इच्छिता? एक आव्हान म्हणजे जाहीरनामा हे आम्ही दिलेलं लेखी आश्वासन आहे. हा आम्ही दिलेला एक प्रस्ताव आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर की आम्ही आलो तर आम्ही हे करू. म्हणजे आमचं हे इंटेन्शन आहे, आमचा हा हेतू आहे. हा डोळ्यापुढे ठेवून इतका प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. आणि मी परत सांगतो, साधारण हा जाहीरनामा बनवण्यासाठी, हा तयार करण्यासाठी खरोखरच शेकडो लोकांनी मदत केली आहे. म्हणजे अनेक त्यातले तज्ज्ञांनी मदत केली आहे. त्या सगळ्या घुसळणीमधून हा समोर आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतदान केलं पाहिजे. रेल्वे इंजिनच्या समोरचं बटन दाबलं पाहिजे. आणि खरंच महाराष्ट्राला एक वेगळं स्वप्न, म्हणजे एक वेगळं भविष्य जे आहे ते देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. तुम्ही प्रश्न विचारले याचा अर्थ तुम्ही तो नीट वाचला आहे. आणि त्याचा आम्ही आज आज 18 तारीख आहे, मी पण आज गडबडीत आहे, मलाही अनेक ठिकाणी जायचं आहे प्रचारासाठी. पण याच्याविषयी आणखीन प्रश्न असतील तर हे काय असं नाही की आज 18 5 वाजता हा विषय संपला. आमच्या दृष्टीने ही सुरुवात झाली. एकदा तुम्हाला जाहीरनामा दिला आणि तुम्ही मतदान केलं की आम्ही विसरणार नाही. आम्ही हे जे डॉक्युमेंट आहे, हा जो मसुदा आहे, हा जो जाहीरनामा आहे, हा घेऊन पुढे जाणार आहोत. तो विकसित करण्यासाठी पण आम्हाला मदत करा, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि अंमलबजावणीतलं पहिलं पाऊल म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. अगदी. म्हणजे हा जो जाहीरनामा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला वाटतं की 20 तारखेला मतदान होत आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले मतदार हे रेल्वे इंजिन या मतदार जे यंत्र आहे त्याच्यामध्ये बटन दाबून मोठ्या प्रमाणात या उमेदवारांना विजयी करतील अशी अपेक्षा ठेवूया. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.